भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। काल स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार झाला, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। या प्रकरणामध्ये पोलिसांनी उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक केली आहे आणि त्या चौकशीतनं तो उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्याचा नातेवाईक होता हे देखील समोर आलेलं आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस होता। या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रासह देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा पद्धतीची घटना का घडली? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का, अशी आमच्या मनामध्ये शंका आहे। कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरामध्ये कार्यक्रम केले जात होते आणि असे कार्यक्रम असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीची घटना घडून आणली का, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली, त्यामुळे या षडयंत्रामागचा बोलबिता धनी कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होते। देशभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने, महाराष्ट्र भाजपच्या वतीने देखील करण्यात आलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं होतं का, याबद्दल आम्हाला शंका आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी होऊन उभाटा गटाचा ज्या पदाधिकाऱ्याचा भावाला अटक करण्यात आली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून कव्हरेज मिळू नये यासाठी हे षडयंत्र रचलं होतं का, याबद्दलची चौकशी आणि तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन ज्या पद्धतीनं वेगवेगळे आरोप केले त्या आरोपाचं देखील मी खंडन करतो। खरं तर जनाब संजय राऊत असं म्हणाले की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व कमी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं स्थान नाही आहे। संजय राऊत यांना मला सवाल विचारायचा आहे, संजय राऊत, तुम्ही विधानसभेत तुमची अवस्था काय झाली हे महाराष्ट्रानं बघितलंय। लोकसभेत